राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। महिला व मुलींवरील अत्याचाराच्या विविध घटनांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्र बंद जाहीर केला, परंतु न्यायालयाने परवानगी नाकारल्यामुळे महाविकास आघाडीने शांततामुक मोर्चाचे आयोजन करत पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीतील पक्षातील नेते कार्यकर्ते यांनी एकत्र येत निषेध मोर्चा करत भाचीने पोस्टर दाखवत शिंदे मामा, फडणवीस मामा, अजित मामा, माझ्या आईला नको 1500, भाचीला सुरक्षा द्या अशा प्रकारचा लक्षवेधी फलक आकर्षक ठरला। मोर्चाचं आकर्षण होता का भाचीने मागणी केली आईला 1500 नको पण भाचीची सुरक्षा हवी, काय सांगाल या गव्हर्नमेंटने कशा प्रकारे मागणी कराल? नक्कीच आपला हा जो महाराष्ट्र आहे तो शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालत आलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, प्रचिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये जो छत्रपतींचा कायदा हवा होता तशाच प्रकारचा कायदा आता अंमलात आणण्याची खऱ्या अर्थाने या महाराष्ट्र सरकारला आणि या महाराष्ट्राला गरज आहे। जो बदलापूरमध्ये घडलेला घृणास्पद प्रकार आहे तो पाहिला तर मानवतेला देखील काळीमा फासणारा तो प्रसंग होता आणि त्या प्रसंगात देखील सरकारने या काय केलं असेल तर ती शाळा भाजपच्या एका पदाधिकाऱ्याची होती आणि त्याला वाचवण्यासाठी जवळजवळ 12 तास तशा प्रकारचा गुन्हा न नोंदवण्याचं काम पोलीस प्रशासनाकडनं झालेलं होतं। 12 तारखेला झालेली घटना त्याचे पडसाद 8-9 दिवसानंतर कुठेतरी त्याची दखल घेऊन 12 तास बदलापुराकरांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं आणि मग त्यानंतर कुठेतरी त्या नराधमावरती गुन्हा दाखल झाला। मला वाटतं अशा प्रकारे या पुरोगामित्व महाराष्ट्रामध्ये जर अशाच प्रकारचा प्रकार घडत राहिले तर लोकांना रस्त्यावर उतरून न्याय आपल्या हातात घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या इथे निर्माण झालेली आहे। आम्ही आज या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला साक्षी ठेवून छत्रपतींना आम्ही विनवणी करायला आलोय की ज्या प्रकारे छत्रपतींच्या राज्यात एखाद्या नराधमाने अशा प्रकार केला तर त्याचे हात, त्याचा शिरच्छेद केला जायचा, त्याचा चौरंग केला जायचा। तशाच प्रकारचं शासन आज अशा प्रकारे जर चिमुरड्यावरती अत्याचार बलात्कार होणार असतील तर त्या नराधमाला द्यावेत हीच जनभावना आहे, एवढंच सांगतो। धन्यवाद।